दिग्दर्शक अभिनेता रितेश देशमुखच्या वेड या सिनेमाने सगळ्यांनाच वेड लावलं। त्यानंतर आता त्यांनी राजा शिवाजी या चित्रपटाची घोषणा केली आहे। सध्या मराठी सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक सिनेमे आपल्याला पाहायला मिळतात। या सिनेमांमधून महाराजांचा इतिहास आपल्या समोर येतोय। यासोबत आता रितेशने त्याचं दिग्दर्शन असलेल्या राजा शिवाजी या चित्रपटाची घोषणा केली आहे। या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख करणार आहेत। याच सोबत मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे। तर सिनेमाची घोषणा करताना रितेशने त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये इतिहासाच्या गर्भात एक अशी आकृती जन्माला आली जिचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं। एक प्रतिमा, एक आख्यायिका जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्निकुंड होतं। छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास पुरुष नाहीत, ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे। 350 वर्षांपासून प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे। शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती। एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला। एक रणधुंदर जिथे शौर्याला सीमा नाही, ज्यांनी जमिनीवर नाही रयतेच्या मनावर राज्य केलं आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे राजा शिवाजी। तर अनेकांनी कमेंट्स करत या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय। अजय अतुल यांचं संगीत असलेला जिओ स्टुडिओचा हा सिनेमा 2025 मध्ये आपल्या भेटीला येणार आहे। तुम्ही राजा शिवाजी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात काय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।